आरजेडीच्या मागे एखाद्या त्यांच्या सावलीसारखी लागलेली आहे वस्तुस्थिती आहे. याचं कारण त्याची आठवण झाली तरी लोक घाबरतात. त्यामुळे त्यांना मतदान होण्याच्या ऐवजी त्यांचे उमेदवार निवडून येण्याच्या विरोधात ते गेलं. दुसरी गोष्ट, एक राजकारणात विश्वासार्हता असावी लागते. आरोप कोण करतोय याला महत्व असतं. आरोप करण्याची नियत काय याला महत्व असतं. आश्वासन कोण देतोय आणि कोण पूर्ण करू शकेल याला महत्व असतं. आणि या सगळ्यामुळे इतका जोरदार फटका बसला की जेमतेम विरोधी पक्ष पद मिळालं हेच नशीब आहे, ही वस्तुस्थिती आहे. अव्यवहारिक अशा प्रकारचे अनेक वायदे तेजस्वी यादव यांनी केले, ते एक्सपोज झाले. त्यांनी गठबंधन तर केलं काँग्रेस बरोबर, पण काँग्रेस बरोबर त्यांनी एक प्रेस कॉन्फरन्स घेतली आहे. त्या दोघांच्या जोरदार रॅलीज झाल्या आहेत. त्यांनी एक मात्र रोड शो केले. अशा काही फार गोष्टी आपल्याला दिसल्या नाहीत. उलट ते त्यांचे प्रादेशिक नेते एकमेकांना ब्लॅकमेल करतायत. निवडणुकीच्या सर्वात जास्त जागा स्वतःकडे मिळाव्यात याकरता क्लुप्त्या लढवतायत, कट कारस्थानं करतायत. हे सातत्यानं समोर आलं. त्यामुळे बेरोजगारीचा मुद्दा जरी बिहारमध्ये खूप मोठा असला तरी तो मुद्दा सोडवण्याची क्षमता आमच्याकडे आहे असा विश्वास निर्माण करण्यामध्ये हे दोन्ही पक्ष 100% कमी पडले.